महत्त्वाची बातमी गुरुवारी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोसमी पावसाचं आगमन झालेलं आहे। पुढील 3 दिवसात मुंबईसह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही मोसमी पाऊस आता दाखल होईल। शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आता हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पावसासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी। अनेकांना पावसाची प्रतीक्षा लागलेली होती, शेतकऱ्यांना सुद्धा पावसाची प्रतीक्षा लागलेली होती। अखेर पाऊस दाखल झालेला आहे। गुरुवारी कोकण पश्चिम महाराष्ट्रात मोसमी पावसाचं आगमन झाल्याचं सध्या समजतंय। तर याचाच सिंधुदुर्गमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी। ज्या मान्सूनची अगदी महाराष्ट्राला आतुरता होती, ज्या मान्सूनची अगदी महाराष्ट्र वाट पाहत होतं, तो मान्सून आता कोकणात दाखल झालाय। जर बघितलं तर मान्सून दाखल झाल्यानंतर अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण कोकणात तयार झालेलं आहे। मच्छीमार सुद्धा अगदी जर बघितलं तर पावसाळ्यात आपल्या ज्या नौका असतात त्या अशा पद्धतीने झाकून ठेवतात। आपण बघताय कशा पद्धतीने मच्छीमारांनी ज्या आपल्या नौका आहेत त्या झाकून ठेवलेल्या आहेत। पुढचा जर बघितलं तर 2 ते 3 महिन्याचा काळ आहे, तो पूर्णपणे मासेमारी बंद असणार आहे। आणि मान्सून दाखल झाल्यानंतर समुद्राच्या लाटाही आता किनाऱ्यापर्यंत धडकू लागलेल्या आहेत। कोकणवासीय संपूर्ण या मान्सूनची वाट बघत असतात आणि तो मान्सून दाखल झाल्यामुळे कोकणात एक वातावरण एक जे आहे ते आल्हाददायक झाले। आपण पाहताय की कशा पद्धतीने संपूर्ण कोकणातलं वातावरण आहे। कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते वर्षा पर्यटन सुद्धा आता मोठ्या तेजीत येणार आहे। आंबोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दरवर्षी येत असतात आणि आंबोलीत जे पर्यटक असतात ते दाखल होण्यास सुरुवात होईल, कारण येत्या काही दिवसात असाच जर पाऊस सुरू राहिला तर धबधबे सुद्धा प्रवाहित झालेले आपल्याला पाहायला मिळतील। कॅमेरामन अमेय सुर्वेसह विकास गावकर, पुढारी, सिंधुदुर्ग।